students, and welcome to our YouTube channel of Devgiri Science Classes. We have to start now the first lesson of our first part or first paper, that's about the gravitation. लेसन स्टार्ट करण्यापूर्वी त्या ग्रॅव्हिटेशन बद्दल आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी माहिती आहेत त्या आणि या लेसन मध्ये आपल्याला कोणकोणत्या कन्सेप्ट स्टडी करायच्या त्या कन्सेप्ट बद्दल थोडक्यात पाहू. तर इन जनरल आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशन म्हणजेच काय असेल, एक फोर्स जो कोण लावते, अर्थ लावते. अर्थनं इतर ऑब्जेक्टवर लावला गेला जाणारा फोर्स जो आहे तो एक कोणता फोर्स असेल, दॅट इज अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ह्या लेसन मध्ये आपल्याला कोणकोणत्या कन्सेप्ट शिकायच्या आहेत तर आपल्याला शिकायचं अगोदर ग्रॅव्हिटेशन म्हणजेच गुरुत्वाकर्षण. त्याचबरोबर असेल केपलर्स लॉज. केपलर या सायंटिस्टनं दिलेले 3 लॉज आपल्याला स्टडी करायचे, अत्यंत महत्त्वाचा पार्ट असेल तो. नंतर असेल न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनल लॉ पाहायचा आहे. देन वी हॅव टू स्टडी अबाउट द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सलरेशन म्हणजे काय असेल, त्वरण, पण कशामुळे होणार, गुरुत्वाकर्षणामुळे होणार. दॅट्स ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. देन अबाउट द फ्री फॉल, नेक्स्ट कन्सेप्ट असेल आपली फ्री फॉल. अँड ॲट लास्ट दॅट इज अबाउट द एस्केप व्हेलॉसिटी. तर ह्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आपल्याला लेसनमध्ये स्टडी करायच्या. बट बिफोर स्टार्टिंग अबाउट आवर लेसन दॅट इज अबाउट द ग्रॅव्हिटेशन, सम क्वेश्चन्स based on our knowledge that we studied in our last year. First of all, we have to answer that question now. What are the effects of a force acting on an object? जर थोडक्यात जर विचार केला आपण, मागच्या बऱ्याच वर्षापासून आपण हा पार्ट पाहत आलेलो आहे की फोर्स, एखाद्या ऑब्जेक्टवर जर फोर्स लावला गेला तर त्याचे कोणकोणते इफेक्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. जस्ट it is a simple question as because we have to see the effects of forces from our many classes or many standards. मागच्या अनेक इयत्तेपासून आपण हे फोर्सचे इफेक्ट्स पाहिले. सो हियर वी आन्सर इट अगेन, द इफेक्ट्स ऑफ द फोर्स acting on an object. Now when the force acting on an object, at that time if the object is in a rest position, it comes in a motion. If object is in a motion, it comes to the rest position. बघा फोर्सचा अत्यंत महत्त्वाचा इफेक्ट. जर एखादी वस्तू स्थिर असेल तर ती मोशनमध्ये येते, रेस्टला असेल तर ती मोशनमध्ये येते, किंवा मोशनमध्ये असेल तर ती रेस्ट होते. दॅट्स मीन्स ऑब्जेक्ट चेंज इट्स पोजिशन. Either maybe it comes to its rest position or maybe in a motion position. Along with that changing position, object change the speed. फोर्स लावल्यामुळे ऑब्जेक्टची काय बदलू शकते, स्पीड बदलू शकते. शेप ऑफ ऑब्जेक्ट इज ऑल्सो चेंज्ड, डायरेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इज ऑल्सो चेंज्ड. That means many more effects of the force acting on an object that we have to see now. Object change its position, object comes in a motion, object comes to the rest. Object change its speed, object change direction, as well as object change its shape also. That is many effects of the forces that we see whenever on any object force may applied. Next, one more question. What types of forces are you familiar with? आता तुम्ही कोणकोणत्या फोर्सेसशी फॅमिलीर आहात किंवा तुम्हाला कोणकोणत्या फोर्सेस माहिती आहेत. अगेन दॅट पार्ट ऑल्सो हॅव टू स्टडी इन आवर प्रिव्हियस क्लासेस. दॅट इज मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. दॅट इज just different types of forces, or one more is frictional force, and along with the frictional force that's about the gravitational force also you have to study in our last previous standards. मागच्या बऱ्याच वर्षांपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस पाहिले, मग ते मॅग्नेटिक असेल, मस्क्युलर असेल, किंवा मेकॅनिकल असेल, फ्रिक्शनल असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक असेल. जस्ट along with that maybe the gravitational force also. So that is the different types of forces that we are familiar with. Now
Again, last one more question. What do you know about the gravitational force? आता हे सगळे फोर्स आपण शिकलोत, पण त्याच्यामधल्या तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल काय काय माहिती? What do you just know about the gravitational force? तर काय माहिती आहे? The force applied by the earth. कोणता फोर्स? The force applied by the earth. That force is called as gravitational force. जो फोर्स अर्थ ऑब्जेक्टवर लावते तो फोर्स कोणता असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो अबाउट दॅट फोर्स वी हॅव टू सी हिअर. मीन्स फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू स्टडी अबाउट दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑर द ग्रॅव्हिटेशन. आता हे काय असेल? हे गुरुत्वाकर्षण. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय असेल? गुरुत्वीय बल. तर आपल्याला गुरुत्वाकर्षण शिकायचे, जे की पृथ्वी फोर्सच्या स्वरूपात इतर ऑब्जेक्टवर लावते. Again, we have to just stand on the earth's surface as because of the gravitational force also. Means any object that we have to throw upwards that comes downwards. Why? It's because of whenever we have to apply the force and we throw an object in upward direction. At a certain point, the force applied by us as a muscular force becomes zero, and then on that object only the gravitational force acts, and that's why the object starts to fall down. It means on each and every object that is the force applied by the earth, which is the gravitational force. Now we have to study about the gravitation. आता गुरुत्वाकर्षण आपल्याला शिकायचे. As we have to learn the phenomenon of gravitation which was discovered by the Sir Isaac Newton. आता हा जो गुरुत्वाकर्षणाची जी संकल्पना आहे, जो फिनॉमिना आहे, जो कुणी डिस्कवर केलाय, that is by the Sir Isaac Newton. As the story goes, आता त्याच्या मागची गोष्ट आहे. फोर्स डिस्कवर झाला, पण तो फोर्स कसा डिस्कवर झाला, कसा न्यूटन तो डिस्कवर केला, त्याच्या मागची स्टोरी आहे. दॅट ही डिस्कवर द फोर्स बाय सीइंग अन ॲपल फॉल फ्रॉम अ ट्री ऑन द ग्राउंड. त्यांनी हा फोर्स कसा डिस्कवर केला? ही जस्ट स्लिप्ड अंडर द ट्री ॲज ॲपल ट्री. आफ्टर सम टाइम अन ॲपल फॉल डाउन फ्रॉम द ट्री. ही थॉट why that apple fall down. Just after the much more thinking, he concluded that on that apple what acts on? That is the gravitational force acts, due to which that apple falls down. So that is the story just told by the Sir Isaac Newton to us. He wondered why all apples fall vertically downwards. आता त्यांनी ज्यावेळी विचार केला होता, त्यांचा विचार कसा होता? He thought that why the apple fall vertically downward and not an angle to the vertical. कुठलाही अँगल मध्ये न पडता ते व्हर्टिकली डाऊनवर्ड्स किंवा सरळ खालीच का येते, असा त्यांनी विचार, त्यांच्या मनात प्रश्न पडला. अगेन, व्हाय डू दे नॉट फ्लाय ऑफ इन अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन. मग ते ॲपल हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये फ्लाय का होत नाही, ते सरळच खाली का येते, याच्यावर त्यांनी थोडा विचार केला. अँड आफ्टर मच मोर थॉट, आणि खूप वेळ विचार केल्यानंतर त्यांच्या विचारानंतर त्यांना काय निष्कर्ष सापडला? दॅट ही केम टू कन्क्लुजन दॅट द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ अँड दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स can be directed vertically downwards towards the center of the earth. खूप विचार केल्यानंतर शेवटी त्यांना निष्कर्ष काय मिळाला किंवा त्यांनी काय कन्क्लुजन केलं की अर्थ एक फोर्स लावते ॲपलवर, ज्या फोर्समुळे ते ॲपल अट्रॅक्ट होते कशाकडे? टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या केंद्राकडे. दॅट इज टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ अँड द डायरेक्शन from the apple on a tree, that is a fall down. आता ही डायरेक्शन कशी असेल? The direction from the tree that an apple falls down towards the center of the earth is in a vertical direction. त्या झाडापासून पडणारा ते ॲपल कशाकडे? अर्थ सरफेसकडे किंवा टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, इट इज इन अ व्हर्टिकल डायरेक्शन. तो फोर्स जो लागला गेला तो कसा लागला गेला? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. दॅट्स वाय that an apple falls down vertically downwards. So here, just after the study of this example of falling an apple on the ground, here is one of the figure which gives us an idea
about the direction of that apple which falls down from the apple tree towards the ground. That's apple which falls down on the earth surface. The force on that apple on the tree is towards the center of the earth. तर कसा असेल तो फोर्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, दॅट इज, आता कसा असेल बघा, थोडंसं समजून घ्या. दॅट ॲपल फॉलिंग डाऊन फ्रॉम द ट्री टुवर्ड्स द earth surface towards the center of the earth in a vertical direction, directed vertically downwards direction, that is along the perpendicular. म्हणजे ते कशी असेल डायरेक्शन, इट्स अ परपेंडिक्युलर म्हणजे कशी असेल, इट इज इन अ परपेंडिक्युलर मीन्स ते लंब दिशेने असेल, कशाच्या, परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ॲपल टू द सरफेस ऑफ द अर्थ. परपेंडिक्युलर टू द surface of the earth, that means that an apple which falls down towards the center of the earth, towards the earth surface, it is a perpendicular. The figure that we have to see in the book that gives us an idea about the gravitational force which is acting on that apple by the earth surface. So here it is one of the example, that example which gives us an idea about the gravitational force. Along with that apple are many other objects on which the gravitational force acts. Same to that of Newton again thought that if the force of gravitation acts on an apple on the tree at different heights from the surface of the earth. आता इथं परत वेगवेगळ्या हाईट वरून त्यांनी तो ॲपल फेकून पाहिला. वेगवेगळ्या हाईटवरून जरी त्यांनी तो ॲपल फेकून पाहिला तर तो ॲपल शेवटी कुठं पडत होता, अर्थ सरफेसवर पडत होता. दॅट मीन्स फ्रॉम द डिफरंट हाईट्स आल्सो दॅट ॲपल फॉलिंग डाऊन ऑन द अर्थ सरफेस. सो हिअर लाईक दॅट ऑफ अन ॲपल, जसा ॲपल वेगवेगळ्या हाईटवरून पडला, तोही सेंटरकडेच आला, तोही ग्राउंडवरच फॉल झाला, तसंच कॅन इट ऑल्सो ॲक्ट्स ऑन अन ऑब्जेक्ट at even greater distances or heights much further away from the earth. आता जसं ॲपलची हाईट वेगवेगळी होती तसं वेगवेगळ्या हाईटवरून तो ॲपल खाली टाकून पाहिला, तो परत अर्थ सरफेसकडे आला. तसाच त्याचनुसार की अर्थपासून खूप जास्त अंतरावर असणारे ऑब्जेक्ट त्याही अर्थकडे अट्रॅक्ट होतात का, किंवा त्याही ऑब्जेक्टवर अर्थ फोर्स लावते का. दॅट मीन्स here can it act and even further distances, means can the earth's force acts on an object which is very far away from the earth, like that of the moon. Not only moon, which is the nearest planet, nearest celestial body to the earth, along with that moon, is it the earth acts force on the sun or any other planets. So that's we have to see in this lesson. ठीक आहे, ॲपलचं एक सिंपल एक्झाम्पल दिलं आपल्याला न्यूटननं, जे की वेगवेगळ्या हाईटवरून तो ॲपल त्यांनी सोडून पाहिला, तो वेगवेगळ्या हाईटवरून जरी पडला तर तो अर्थ सरफेसकडे आला. मग जसा त्या ऑब्जेक्ट, जरी त्या ॲपलची हाईट वेगवेगळी होती तरी तो ॲपल अर्थ सरफेसवर फॉल झाला. तसंच अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा मूनवर ॲक्ट होतो का, त्याचप्रमाणे अर्थ सरफेस पासून दूर असणाऱ्या इतर प्लॅनेट्स किंवा इतर सेलेस्टियल बॉडीजवर, जसे की सन असेल, इतर प्लॅनेट्स असतील, त्यांच्यावर तो फोर्स ॲक्ट होतो का. दॅट वी हॅव टू सी अगेन इन दिस लेसन. सो इन शॉर्ट हिअर यू हॅव टू रिमेंबर अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता इथे तुम्हाला थोडक्यात लक्षात ठेवायचा आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जो काय असेल, द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ, दॅट इज कॉल्ड एज gravitational force. Now our next one more concept in this lesson, it is about the force and motion. नेक्स्ट पार्ट आपल्याला कोणता पाहायचा आहे, फोर्स अँड मोशन, बल आणि गती. आता काय असेल हे फोर्स आणि काय असेल हे मोशन. नाउ वी हॅव टू सी दॅट अ फोर्स इज अ नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन ऑफ अन ऑब्जेक्ट. हे तर आपण स्टार्टिंगला सांगितलं की ऑब्जेक्टला त्याची स्पीड चेंज करायची, ऑब्जेक्टला डायरेक्शन चेंज करायचं, ऑब्जेक्टला शेप चेंज करायचा, ऑब्जेक्टला मोशनमध्ये यायचं, रेस्टला यायचंय,
काही करायचं असेल तरी ऑब्जेक्टवर काय अप्लाय होणं आवश्यक आहे, फोर्स अप्लाय होणं आवश्यक आहे. दॅट मीन्स फोर्स इज नेसेसरी फॉर टू चेंज द स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट as well as to change the direction of an object also. Again some questions are given here for you that can you recall. मग आता कॅन यू रिकॉलचा काही पार्ट आपल्याला दिलाय जो की आपण लास्ट इयर शिकलेलो आहे. आता काय विचारलेले कॅन यू रिकॉल मध्ये बघा, व्हॉट आर द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. महत्वाचा पार्ट आहे, हाही तितकाच महत्वाचा जे की आपण लास्ट इयर शिकलो होतो. ॲज वी नोन देर आर द 3 लॉज ऑफ मोशन गिवन बाय न्यूटन. न्यूटनचे 3 लॉज आपण मोशनचे पाहिले होते. तर ते लॉज काय काय होते आहेत लक्षात. दॅट न्यूटन फर्स्ट लॉ, सेकंड लॉ अँड थर्ड लॉ. न्यूटनचा फर्स्ट लॉ काय सांगते, व्हॉट इज स्टेटेड बाय द न्यूटन्स फर्स्ट लॉ. काय सांगते न्यूटनचा फर्स्ट लॉ, दॅट इज an object continues to remain at rest. An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line. An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless unless an external unbalanced force acts on it. एखादी वस्तू स्थिर असेल तर स्थिरच राहील, गतीत असेल तर गतीत राहील. जी तिच्या स्ट्रेट लाईनने चालली होती, स्थिर असेल तर स्थिर राहील, मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच राहील अलॉंग अ स्ट्रेट लाईन. कुठपर्यंत, अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट ऑन. मग काय न्यूटनचा फर्स्ट लॉ, an object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. जोपर्यंत ऑब्जेक्टवर कुठलाही एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स लावला जाणार नाही तोपर्यंत ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तर मोशन मध्येच राहील, रेस्ट असेल तर रेस्टलाच राहील. इट इज ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ. हा होता न्यूटनचा फर्स्ट लॉ. तर सेकंड लॉ काय होता, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय होतं, संवेग. The rate of change of momentum is directly proportional to the applied force. संवेग परिवर्तनाचा दर हा कशाशी डायरेक्टली समानुपाती होता, is directly proportional to the applied force and the change of momentum is in the direction of force. आणि जो मोमेंटम चेंज झाला तो कुठल्या दिशेने झाला, ज्या दिशेने फोर्स लावला गेला. हा न्यूटनचा सेकंड लॉ आहे. What is about the Newton's second law? The rate of change of momentum is directly proportional to the applied force and the change of momentum is in the direction of applied force. संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेग परिवर्तन कुठल्या दिशेने होते, फोर्सच्या दिशेने होते, बलाच्या दिशेने होते. हा होता न्यूटनचा सेकंड लॉ. Again once time understand the Newton's second law. The rate of change of momentum is directly proportional to the applied force and the change in the momentum is in the direction of applied force. And the third Newton's law, that is every action force has an equal and opposite reaction force which acts simultaneously. बघा, क्रिया आणि प्रतिक्रिया बल. एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स. कुठल्याही क्रियेला, कुठल्याही ज्यावेळी क्रिया आपण बल लावून करतो त्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दॅट मीन्स एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स विच ऍक्ट सायमल्टेनियसली. म्हणजे फोर्स अगोदर लावला की त्यावर रिएक्शन फोर्स लावला जातो. हा न्यूटनचा थर्ड लॉ होता. तर हे न्यूटनचे 3 लॉज आहेत. काय काय होते न्यूटनचे 3 लॉ. फर्स्ट लॉ that states that an object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. Second law, the rate of change of momentum is directly proportional to the applied force and the change in momentum is
in the direction of applied force. Third law, an action force or just every action force has an equal and opposite reaction force which acts simultaneously. So these are the three laws given by the Newton. So after the study of these two simple concepts as a gravitation and then the force and motion, फोर्स आणि मोशन जे आपण पाहतो न्यूटनच्या 3 लॉच्या स्वरूपात पाहिलेले आहे. नेक्स्ट पार्ट आपला असेल दॅट इज केपलर्स लॉज. पुढचा जो पार्ट आपल्याला शिकायचा तो काय असेल केपलर्स लॉ. इट इज ओनली द इंट्रोडक्शन ऑफ लेसन दॅट वी सी नाउ. आता जे आपण केलं ते न्यूटन ते फर्स्ट लेसनचं आपलं फक्त काय झालेलं आहे इंट्रोडक्शन आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला वेगवेगळे लॉज पाहिजेत. मग ते केपलर्स लॉज असतील, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असेल. That is many more law in this lesson that we see now. तर ठीक आहे, लेसनचं इंट्रोडक्शन केलेले. लेसन थोडा स्टेप बाय स्टेप आणि स्लोली घ्यावं लागेल. इंट्रोडक्शन आहे. नेक्स्ट पेज जे आहे आपलं ते आपल्या सिलेबसमध्ये रिडक्शन झालेले, ज्यामध्ये इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट आणि सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स हा जो पार्ट आहे तो सध्याच्या एवढ्या वर्षापुरता रिड्यूस झालेला आहे, वगळण्यात आलेला आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.